हो, खरं तर एक विषय असा आहे की बार्शीमधल्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप जो आहे तो जरांगे पाटलांनी केला आणि त्या संदर्भात एसटीनं म्हटलं की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि त्यांचा रोख जो आहे तो तुमच्याकडे आहे आणि ज्यांनी कुणी मारलं त्यांच्या मुलांच्या डोळ्यात देखील पाणी अशा पद्धतीचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. काय उत्तर? आता मी मग सांगितलं की बहुतेक माझं घर बीर पेटवायच्या तयारीत आहेत काही जरांगे पाटलांनी काय तसा कट वगैरे केला. मला आता संशय लागलाय म्हणजे आमचं घर पेटून आमच्या लेकरा बाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का? तसं विचार करावा लागेल. मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल. असं जर काय एवढा नक्षलवाद जर उपाडणार असेल बार्शी किंवा राज्यामध्ये अवघड आहे. मग तक्रार वगैरे आपण करणार त्या संदर्भात शासनाने? मी आता आपल्या माध्यमातून आता ह्याच्यापेक्षा मोठी तक्रार काय असू शकते? प्रोटेक्शन वगैरे मागणार का किंवा जे बीडमध्ये घडलं त्याप्रमाणे इथं घडण्याची? शेवटी सरकारची जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करावं. त्यांनी विचार करावा काय करायचं आणि काय नाही. ती हे कार्यकर्ता नक्की कोण आहे? ते अध्यास म्हणतात की मराठा समाजाचं हे कार्यकर्ता आहे. नाही, ती मी माहिती घेतो. मला पण माहिती नाही, त्यांना पण माहिती नाही. ते सुद्धा काय म्हणले की मला पण माहिती नाही, मी माहिती घेतो. मी पण खरंच माहिती घेतो. ही नेमकं काय प्रकार आहे ते मला पण लक्षात आलं नाही. आता तिथली काही गावातली कुठल्या लोक आहे ती काय ती विचारून जरा माहिती घेतो ही नेमका काय प्रकार आहे. तुम्हाला कुठेतरी बदनाम करायचा प्रयत्न काय असा बेजोड आरोप करून? कारण ते सांगतात की माहिती नाही मात्र अप्रत्यक्ष तुमच्याकडे रोख आहे. आता हे कसं आहे, आमची सोपल स्टाईल चालू झाली असं मला दिसतंय. कारण मला सुद्धा किती वेळेस गुंतवलं तुम्हाला माहित आहे. किती गुन्ह्यामध्ये गुंतवलं. नशीब भगवंताची कृपा म्हणून मी त्या गुन्ह्यातनं एक 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 सुटलो. सही सलामत मी आज जीवन जगतोय. तसं बहुतेक काय कटकार असताना ही सगळी साखळी आहे ना, ही साखळी मला काहीतर विचित्र दिसायला लागली. याला राजकीय फार मोठा वास येऊ लागलेला आहे मला.